कसं वाटतंय मग दादा? एकदम आता समोरच आहे. दडदड लोकांचं काय बोलतील ते तुमची प्रतिक्रियेवर आहे. बरोबर. आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपल्या गणपती बाप्पाने होते आणि नारळ फोडलेला आहे आता. आणि कारण की त्याचा पुढचा पार्ट आम्हाला कोणीच सांगितलं नाही त्याने. म्हणजे थोडी कॉमेडी, थोडा इमोशन. येस ॲब्सोल्युटली. आणि खूप छान आहे. चांगले फुटेज रेकॉर्ड करून ठेवा. कॉलर टूनला काम आहे. काय हे गाण्याने फक्त ना दाखवला, बाकी सगळं काम दुसऱ्या केलंय. फक्त क्रेडिट घ्यावाला दरवेळी तो बरोबर पुढे जाणार. मॅनेजमेंट पण साजेश भाई, तुम्ही सर्वांना विचारता कसा आहे प्रोग्राम, काय चाललंय, पुढे काय होईल. ही आम्हाला एडिटिंग करायला 2-2, 3-3 दिवस लागतात. तुम्ही कशात एडिट करता ऍप तरी सांगा. नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोपरखेरणीचा साजेश. आणि आज आपण पोहोचलो पेंदर गावात आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता 10,000ची साडी. म्हणजे बायकोला घेऊन आलो, म्हणजे साडी घ्यायला नाही आलो मी इथं. आपले इंस्टाग्रामचे फेमस रील स्टार भूपेंद्र भोईर दादांनी आपल्याला बोलवलं इथे. आणि आज इथे एक त्यांची शॉर्ट फिल्म आहे, त्याचं लॉन्च आहे इथे. तर मी दाखवतो तुम्हाला. सर्व आपली कलाकार मंडळी आलेली आहे आणि या शॉर्ट फिल्ममधील सर्व कलाकार मंडळीची आपण सर्व बाईट घेऊया आणि विचारूया त्यांना, त्यांची म्हणजे काय चेहऱ्यावर त्यांचा आनंद बघूया. पहिले वेळ आपल्या एक लॉन्च इव्हेंट होत आहे शॉर्ट फिल्मचा आणि कशा प्रकारे हा प्रोग्राम असेल मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मंडळी समोरच बघू शकता बॅनर तुम्ही, 10,000ची साडी, एक मराठी व्हिडिओ, साडीचा जलवा बंधनांचा ठेवा. याच्यातून या शॉर्ट फिल्ममध्ये काय मेसेज आहे ते आपल्याला जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तुम्ही यूट्यूबला, तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल. आणि खाली लिहिलेलं आहे नक्की पहा. नक्की पहा म्हणजे नक्कीच बघा तुम्ही हा व्हिडिओ. खूप छान व्हिडिओ होणार आहे आणि सर्व इथे मंडळी आहे आपली, बघू शकता. आणि थोड्याच वेळात, काही क्षणातच सुरुवात होईल प्रोग्रामला. दादा नमस्कार. काय बोलू, आजचा प्रोग्राम काय आहे आपला? बघ तुम्ही घाम बघू शकता. हे बॅनर लावला, ही आतरला, परत खुर्च्या लावल्या, परत स्टेज वगैरे बनवला सगळा. आणि जेवायला महत्वाचा, जेवायला बनवलाय, सगळे जेवून जा. आपले गणेश शेठ काहीतरी सांगतात. काय हे गाण्याने फक्त ना दाखवला, बाकी सगळं काम दुसऱ्या केलंय. फक्त क्रेडिट घ्यावाला दरवेळी तो बरोबर पुढे जाणार. मॅनेजमेंट पण महत्वाची आहे. घाम दाखवून फसवला, घाम दाखवून बसवला. ते दाखवला घाम येते ना, दाखवायला घाम कधी ते एकर सांगायला लय घाम येतं. घाम तुझं नाव? नैना कोली. नैना कोली. कुठलं गाव? गव्हाण. गव्हाणचं का? मग आज काय धमाल आहे? फुल जोऱ्यान, फुल जोरा कुठे? जोऱ्यान. जोऱ्यान. जोरात बोल ना, जोरात बोल ना. अजून आपली सर्व मंडळी येईल ना तर आता येतील, सगळे येतील, सर्व आहेत. मेकअप शेकअप चालू आहे. दादा नमस्कार. नाव आपलं? माझं नाव किशोर शेलूकर. आणि गाव? गोनकोडे गाव. म्हणजे आपल्या बाजूवाले ना, कोपरखेरणीच्या नाईक बाजूला. साहेब जिंदाबाद. नाईक साहेब जिंदाबाद. मग दादा आजचं लॉन्च इव्हेंट भारी आहे ना आपल्या व्हिडिओ? भारी आहे, भारी. मला एक्साइटमेंट अशी झाली हा. आहे की भूपेंद्र आहे एक साइडला हा. आणि भूपेंद्रची कॉमेडी मी बघितलेली आहे. दादा जबरदस्त तर फेमस आहे ना इंस्टाग्राम फेमस कॉमेडीसाठी. तर आजचा विषय जो आहे ना, तो 10,000ची तुम्ही मागे बघू शकता. हा, बरोबर. 10,000ची साडी, साडीचा जलवा बनवण्यासाठी. आणि हे जे एवढे कलाकार पण आहेत दादा बंधनाचा ठेवा, म्हणजे याच्यात काहीतरी इमोशन पण बंधन असेल. म्हणजे आता शेवटी बरोबर ना? बायकोच बंधन असेल, दुसरं काय. साडी नाही घेऊन दिली बघूया, तर. तुमचे ब्लॉग मी कंटिन्यू बघत असतो, मजा येते. आपली पहिली वेळ घणसोलीला झाली. घनसोली गावात मानाच्या पालखीला. हा, मानाच्या पालखीमध्ये. ओके, धन्यवाद दादा. धन्यवाद. आता सगळी मंडळी आपली तयार होऊन आले. तर काय 10,000ची साडी, काय आहे खास त्याच्यात? तुम्ही कलाकार आहात तर तुम्ही माहिती द्या. म्हणजे फॅमिलीचं दाखवलेलं आहे, थोडीशी छोटीशी फॅमिली दाखवली आहे. आणि जर पळून जाऊन लग्न करतात त्याच्यानंतर कसं तिला ट्रीट होतं, आणि जी लग्न करून जाते तिला कसं ट्रीट, म्हणजे ती कशी वागते किंवा राहते. पण कसं प्रेमाने लग्न करतातच काय असं नाही, पण होतात, येतात दिवस सगळे काही सारखे. आणि त्याच्यानंतर तिला जी ख्वाहिश असते 10,000ची साडीची, सो त्याचंच याच्यामध्ये दाखवलं आहे की घेऊ शकते की नाही घेऊ शकते. कारण की त्याचा पुढचा पार्ट आम्हाला कोणीच सांगितलं नाही त्याने. म्हणजे थोडी कॉमेडी, थोडा इमोशन. येस ॲब्सोल्युटली. आणि खूप छान आहे, चांगले फुटेज घेतलेत बघा. छोटीशीच आहे पण खूप सुंदर, म्हणजे शॉर्ट अँड स्वीट असं आहे. काय बोलते मॅडम? 10,000च्या साडीसाठीची धडपड येस. व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. शमिका तू काय बोलतेस? मी ऑलरेडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये, म्हणून मी काही बोलत नाही. आणि तुमचे म्हणजे तुमच्या मनाला किती खुशी आहे की एक शॉर्ट फिल्म आपली आगरी मराठी
शॉर्ट फिल्म लॉन्च होते खूप छान. आणि कारण तुम्ही की त्याच्यात कलाकार आहात. आम्ही कलाकार आहोत त्याच्यामध्ये फर्स्ट टाइम भूपेंद्र आमच्या बरोबर करत आहे आणि तो कॉमेडी किंग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगलंच आमचं प्रमोशन होईल आणि चांगलंच आमच्या प्रोत्साहन मिळेल आणि तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद हवा आणि तुमच्या सगळ्यांचं कमेंट्स आणि तुमचं प्रेम हवंय. तुम्ही जोपर्यंत तुम्ही लाईक शेअर करत नाही आणि कमेंट करत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच कळणार नाही. आपले समोर आहे आता आपली हे बाजूच्या गावातली ना घनसलकरी, घनसलकरी. आम्ही कोपरखेरणेकर. तर आपल्या विष्णुदास बावेला छान प्रोग्राम केला तुम्ही. थँक्यू. डान्स पण छान होता. तुझं नाव नाही सांगितलं. निधी पूर्ण? जाधव. निधी जाधव. माझं नाव रंजिता पाटील. मी आपली आगरी कोळी नायिका रंजिता पाटील. माझं बघू शकता फेसबुक अकाउंट आहे आणि इन्स्टा अकाउंट आहे रंजिता पाटील 1007. आणि कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपल्या गणपती बाप्पाने होते आणि नारळ फोडलेला आहे आता आणि प्रोग्रामला सुरुवात झालेली आहे. हे बघा दादूच बिझी आहे. हा. काहीच आहे पण त्याच्या बरोबर आपल्या गावाचं पण नाव त्याने रोशन केलेलं आहे आणि या भूपेंद्र भोईरच्या मी सदैव त्याच्या पाठीशी आहे. त्यांनी रील बनव किंवा पिक्चर काढो, मी त्याच्या पाठीशी सदैव राहणार. जय सद्गुरू. आणि आपले लॉन्चला सगळे रील स्टार आले तर त्यांचं इथे सत्कार करण्यात येईल. एक झालं बघ. एक झालं. आता आपली निधी आली आहे स्टेजवर. रेकॉर्ड करून ठेवा, कॉलर टूनला काम आहे. तो घाबरतो स्टेजवर बोलायला. बंटी ये. मी बंटी. मी बंटी. भूपेंद्र भोईर. भूपेंद्र भोईर ना, मी बंटी आहे. बोल ना पुढं. भूपेंद्र भोईर भूपेंद्र भोईर यांनी मला इथे पेंदर गावात बोलवल्याबद्दल, यांनी मला पेंड्यात हा भात जोराला बोलवल्याबद्दल, हात धरवल्या बोलवल्याबद्दल, त्याचं पोती भरून त्याचा पोते भरून हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू. तर नैना कोहली ना रश्मीचा पोपेटा. ये पटकन ये. रश्मिताचा आणि नैना कोहली. तो माझा जाम प्रेम आहे आणि 22 वर्षापूर्वी आता मीडिया आली. 22 वर्षापूर्वी मला सेलिब्रिटी म्हणून आमच्या उरण पनवेल भागामधून दिगंबर कोहलीचं नाव घेत होतं आणि तुम्हाला अरे दादा ते जाऊ दे पण ती चिंबोरी कशी दिली? काय पांघरा आहे. शी मेल्या काही ना काय भांगरा भिंगरा बघताय नंगरा. पण चिंबोरी बघ, तुला परवडली तर बघ. 1000 रुपये वाटाय. 1000 रुपये वाटा. तू माझा भावाचा विचार करू नको. तू कशी चिंबोरी मला कुठली पण देशील पण माझी एक अट आहे. काय? मला कुठली पण चिंबोरी देशील ना एकदम भरलेली दे. एक गोष्ट लक्षात ठेव बाय, आयुष्यात कोणला भरलेली भेटल कोणला पोकाल भेटल याची गॅरंटी ना. आणि आता व्हिडिओ लॉन्च होणार आहे तर थोडीशी झलक फक्त आणि आता सर्व लॉन्च झालेलं आहे. सर्व आनंद घेताना बघू शकता तुम्ही. सर्व कलाकार मंडळी आहे आपली आणि इथं दादा बघा, दादा पण बिझी आहे फुलवर बिलवर ना इंस्टाग्राम ना एक माझी मैत्रीण झाली नवी. आणि सर्व आतुरतेने बघतात. तुला गावांना कोण इथली पुत्र आणि इंस्टाग्रामवर तुला 1000 मित्र. असं वाटतंय मग दादा? एकदम आता समोरासमोरच आहे. दडदड लोकांचं काय बोलतील ते तुमची प्रतिक्रियेवर आहे. बरोबर. इतक्याला पाणी घेऊन आले असती. मोठ्या आईचं गुण गातान तेव्हाच घरांच्या बाहेर काढले. तू दाखवायची तरी कोणला? म्हणजे पजे कोणला दाखवायची? फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुझ्या साड्यांची बैमाना करायला लागेल किडण्यांचं ऑपरेशन. आई तू तिला बोलू नकोस, ती तुला बोलणार ना. तुम्ही मला घरात घेतलात काय? तुला कसा काय घरात घेऊ मी? माझ्या काय करून आलास तो? आईच्या नादी नको लागू. चल आता आता कडक व्हिडिओ कडक. दहा 10,000ची साडी. सगळे क्रू मेंबर्स प्लीज पुढे या. मित्र प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतो. कधी पण त्याला फोन करा, रात्री 2ला 3ला काय बोलशील आज मी सगळ्यांना विचारणार. 2-2 लाईन बोल, जास्त टाइम नाहीये. धन्यवाद माझं नाव लावल्याबद्दल डायरेक्टर. खरंच व्हिडिओ खूप चांगली झालेली आहे आणि आपले जेवढी नातेवाईक मित्र मंडळी कोण आहेत त्यांनी
कृपया आज तरी ती शेअर करा आणि कमेंट नक्की करा. स्टोरी आणि ज्यावेळेला ह्यो पिक्चर बनवायला घेतला त्यावेळेला आम्हाला सगळी कास्ट भेटली पण हिरोईनच नव्हती भेटत. पण कशी तरी धरून आणली भिवंडीशी. प्रीती घरात जोरदार टाळ्या जरा. प्रीती काय बोलशील आज? व्हिडिओ बघून मजा आली. मला स्टोरी वगैरे काहीच माहिती नव्हती, फक्त येऊन काम करून गेली. पण आता बघितलं तर खूप जास्त चांगलं आवडलं मला व्हिडिओ. व्हिडिओ बघून खरंच मस्त वाटला, एकदम भारी. कॉमेंट पहिले आज मग बोल. मी स्वतःबद्दलच बोलतो. रील्सला तुम्ही इतका प्रेम दिला, भरपूर जण बोलत होती का शॉर्ट व्हिडिओ बनव युट्यूबसाठी, तर तो पण बनवला. आता लाईक तर करा, शेअर करा. आणि दुसरी गोष्ट आपल्या मित्रांचा सपोर्ट पाहिजे. आम्हाला घरच्यांचा पण सपोर्ट आहे, मित्रांचा पण सपोर्ट आहे आणि गावातल्यांचा पण. आणि आता सर्व रील स्टार पण सपोर्ट करतात. जोरदार टाळ्या आजच्या कार्यक्रमासाठी नाही सर्व रील स्टार लोकांसाठी. ते त्यांचं टिमटी वेल काढून आले. मला माहिती किती बिझी असतात. धन्यवाद. सॉरी, जोरात टाळ्या वाजवा याच्यासाठी. संतोष काय म्हणतो? खरंच खूप छान त्याने एडिटिंग केलंय. ऍक्च्युली तो जेव्हा शूट घेत होता तेव्हा त्यालाही माहिती नव्हतं की स्टोरी काय आहे, कोणालाच माहिती नव्हतं. आम्हाला माहिती कोणालाच नव्हतं. ह्याला विचारलं तर पिक्चर आहे पुरा. इधर रखा था इसने और हमको कन्फ्युज कर दिया था. सुपर. म्हणजे काही माहिती नसताना आम्हीही करतो पण एवढ्या चांगल्या पद्धतीचं आमच्याकडनं कधी होत नाहीये. सो थँक्यू सो मच. तुमची एडिटिंग खूपच छान. तो बोलला पण मी आमची जात आहे भोले मनाची, गौरे आईल झिल, गौरे लुटून झिल, तरी आम्ही राज हाव, आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाच राज हाव, आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाच राज हाव. पण तुला हिंमत येतं कशी? घरच्यांचा तर सपोर्ट आहे पण डायरेक्ट बोलणे एक शब्दावर माझ्या बॅकग्राऊंड म्युझिक सारखा तयार असतो. तो म्हणजे काका माझे धर्मनाथ भोईर, माजी सरपंच, त्यांनी स्टेजवर यावं. एक कलाकारच आहे मी. जाम बारीक अजून बाकी पण कलाकारी करतो मी, पण ही कलाकारी मी जाम बारीक करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आपा. असा सपोर्ट करत राहा. जोरदार टाळ्या होत्या. कारण आम्ही रील टाकला तरी एडिटिंगला 2-3 दिवस घालवतो पण यांचा व्हिडिओ लगेच दुसऱ्या दिवशी पडतो. ते लोकांना प्रश्न विचारतात. साजेश भाई, तुम्ही सर्वांना विचारता कसा आहे प्रोग्राम, काय चाललंय, पुढे काय होईल. ही आम्हाला एडिटिंग करायला 2-2, 3-3 दिवस लागतात. तुम्ही कशात एडिट करता ऍप तरी सांगा. तेच ॲप आपले VN, कट प्रो वगैरे सर्व तेच ॲप असतात. पण त्याच्यासाठी फक्त रात्री जागायला लागतं. झोपायचं नाही. सकाळी 6 वाजता झोपायचं, अपलोड करून ठेवायचं, 10 वाजता पब्लिक करायचं व्हिडिओ. आम्ही पण जागरण करतो पण आमची राग वेगळीच कारस्थानं चालू असतात. कसं आहे, फुल ब्लॉग साठी मेहनत होते. शूट करताना पण आपला हात दुखतो. परत त्याच दुखलेल्या हाताने घरी पण जायचं. आम्ही बाईकवर ट्रॅव्हलिंग करतो. पहिलं आमच्या चॅनलचं नाव होतं आगरी बाईक ट्रॅव्हल. आम्ही दोघं कपल्स फिरायचो, मंदिर वगैरे सर्व दाखवायचो लोकांना, जत्रा पालख्या. तर आता नाव रिसेंटली आम्ही चेंज केले आपल्या विष्णुदास भाईच्या व्हिडिओपासून कोपरकर्णीचा साजेश. तर एडिटिंग करायला पण तोच हात यूज होतो. सर्व काही एकदम थकवा असतो पण जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो ना तेव्हा त्याची मजा आणि तो थकवा पण निघून जातो सर्व. नाही खरंच, कारण एक कंटेंट क्रिएटर जो असतो त्याची काय मेहनत आहे आणि काय त्याचं स्ट्रगल आहे तो एक कंटेंट क्रिएटरच जाणू शकतो. कारण व्हिडिओ बघणाऱ्याला असं वाटतं की यांनी 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय, 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय, काय नाही, कॅमेरा घेऊन जातात, बोलतात. पण त्याच्या मागची काय मेहनत असते ती खरंच तुम्ही एक दिवस बघा तेव्हा कळेल तुम्हाला. धन्यवाद. तुम्ही एवढ्या लांबून वेळेला वेळ काढून आला खरंच. आणि आता आपल्या शॉर्ट फिल्म लॉन्चचा सेलिब्रेशन. इथे केक रेडी आहे. केक पण 10,000चा नाही, 10,000ची साडी. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. 10,000ची साडीचा केक कापलेला आहे. हे आम्हाला साडीचं बिल कमी करून द्या. 10,000चा साडीचा आपण केक कापलेला आहे. तुम्ही नक्कीच जा युट्यूबला, भूपेंद्र भोईरच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब देखील नक्की करा. साजेश दादा आला. 10,000ची साडी. प्रयत्न केलेला आहे. 16 मिनिटाची क्लिप आहे आणि जबरदस्त पिक्चर बनलेली आहे. म्हणजे माझ्या मतानुसार मी तर माझी तारीफच करील. पण तुम्ही सपोर्ट करा, शेअर करा. आजपर्यंत आम्ही बरेच रील स्टार लोकांना सपोर्ट केला, तर आता आमची वारी आहे. तर नक्की सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये टॉपच्या येतील. हे
100% लिहून देतो. प्रॉपर स्क्रिप्ट प्रॉपर आपल्या सगळ्यांनी शेअर करा, कमेंट्स करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कसा आहे व्हिडिओ, कसा वाटला. बाकी आम्हाला तर तुमचा काम करून आवाज मज्जाच पोचेल आली. उद्या युट्यूबवर. कमेंट करा, शेअर करा, लाईक गणेश करा, सर follow काय करा, बोलतील? सबस्क्राईब फुल पण. सपोर्ट केला तुम्ही एंड पर्यंत. खूप चांगलं लिहिलं होतंस तू आणि डायरेक्ट करायला मला खूप मजा आली. आणि आम्हाला काम त्याचा करायला जो पण कॉमेडी मज्जा आली. सेन्स आहे, सेन्स ऑफ ह्युमर बोलतो आपण त्याला, खूप छान आहे. आणि परफेक्टली एंडिंग एंडिंग तर खूपच छान, म्हणजे अनएक्सेप्टेबल होतं सगळं. तेव्हा शेवटचा सीन त्याने आम्हाला ऍक्च्युली दाखवला नव्हता काय लिहिलाय, जेव्हा तिथे सस्पेन्स होता Suspense. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा त्याने मला स्क्रिप्ट दाखवली तेव्हा पटलं की खरंच हा चांगला लिहू शकतो. नंतर पूर्ण शूट होईपर्यंत वैताग दिलेला आहे. टेन्शन होतं म्हणजे नाही पुढे पुढची अजून बारी ना.